of democracy gave ordinary person like me chance to become CM. Mr. Devendra Fadnavis fielded questions on civic engagement and leadership, marking a major outreach effort at a time when political parties are intensifying efforts to reach Gen Z voters against of upcoming election. Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis on Sunday, means 23 August, praised his personal journey alongside Prime Minister Narendra Modi as concrete proof of the strength of India's democracy and its constitution, which enable an ordinary person to reach the highest constitutional office. देवेंद्रजी फडणवीस यांचं खूप खूप स्वागत करतो मंथन फॉर युवा या कार्यक्रमामध्ये, ज्यांच्या नेतृत्वामध्ये, ज्यांच्या प्रेरणेतून असंख्य युवांनी या 1 ते 23 तारखेच्या कार्यक्रमाच्या दरम्यान आदरणीय सीएम महोदय यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना ऐकण्यासाठी आपण इथे आतुर आहोत, त्यांना बघण्यासाठी इथे आतुर आहोत. आणि मी परत एकदा विनंती करतो की स्टेजवर जे लोक व्यवस्थित आहे फक्त त्यांनी थांबायचं आहे, प्रोटोकॉल्सचं आपल्याला पालन करायचं आहे आणि या कार्यक्रमात आपण पुढे जाणार आहोत. आदरणीय सीएम साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री रितेश गावंडे आणि विष्णू चांगदेजी यांना विनंती करतो की रितेशजी आणि विष्णू चांगदेजी जे संयोजक आहे, ज्यांच्या नेतृत्वात, ज्यांच्या मेहनतीने, ज्यांनी घाम गाळून 1 ते 23 तारखेपर्यंत हा कार्यक्रम मंथन फॉर युवा आपल्या नागपूर शहरात घेतला, अनेक युवकांना प्रेरणा दिली. इलोकेशन कॉम्पिटिशन असो, सायन्स प्रोजेक्ट कॉम्पिटिशन असो, एसे रायटिंग असो, पेंटिंग असो किंवा विविध यूथ आयकॉन्सला नागपूर शहराच्या यूथपर्यंत पोहोचवणं, प्रत्येक गोष्ट अत्यंत सुंदररित्या अमेझिंग मॅनेजमेंटसोबत आणि खूप घाम गाळून आणि कॉन्ट्रीब्युशननी त्यांनी पूर्ण केलं. यासोबतच मित्रांनो, सगळ्यांना मी विनंती करतो आपल्या यूथ आयकॉन्सला की आपल्याला तिथे स्थानपन्न व्हायचं आहे. आदरणीय सीएम साहेब यांचं आगमन झालं आहे. जसं मी म्हटलं मित्रांनो, आपल्या नागपूर शहराचे आदरणीय देवेंद्र फडणवीस एक असे नेते आहे ज्यांना आपण महापौर म्हणून पाहिलेलं आहे, ज्यांना आपण आमदार म्हणून पाहिलेलं आहे आणि ज्यांना आपण मुख्यमंत्री म्हणून पाहिलेलं आहे. त्यांना पाहून, त्यांच्याकडनं शिकून अनेक आपल्या नागपुर शहर की तरुणाई जी है ती प्रेरणा घेते. हमारे बीच कुछ ऐसे यूथ आइकॉन्स हैं जो स्पेशली इस इवेंट के लिए आए हैं नागपुर शहर में. उनका स्वागत ऑनरेबल सीएम सर करेंगे. मैं ऐसे दरख्वास्त करता हूँ सबसे पहले तिलक वर्मा जी, जिन्होंने पाकिस्तान के मैच में हारिस राव के खिलाफ एक क्लच नॉक खेल के भारत को विजयी तिलक जितवाया. ऐसे तिलक वर्मा, पुट योर हैंड्स टुगेदर फॉर हिम एवरीबॉडी. तिलक वर्मा, Number 4, left-handed batsman, stylish player and a match winner. Congratulations. इसके बाद दिव्या देशमुख, जिनको हाल ही में अर्जुन अवार्ड मिला है, उन्हें आदरणीय देवेंद्र फडणवीस जी सम्मानित करेंगे, सत्कार करेंगे उनका. फर्स्ट विमेन है वो हमारे यहाँ की जिन्होंने वर्ल्ड कप जीता है, यंगेस्ट है, ग्रैंड मास्टर है. इतने रिकॉर्ड्स है दिव्या के कि आप गिनते गिनते थक जाओगे, लेकिन वो जीतते जीतते नहीं थकेगी. पुट योर हैंड्स टुगेदर फॉर दिव्या देशमुख एवरीबॉडी. उसके बाद हमारे बीच एक और कमाल के खिलाड़ी हैं दिलीप महादू गावित, जिन्होंने 2026 के कॉमनवेल्थ गेम्स में गोल्ड मेडल जीता ग्लासगो में. पुट योर हैंड्स टुगेदर फॉर दिलीप गावित. 10.71 सेकंड्स में उन्होंने नया कॉमनवेल्थ गेम्स का रिकॉर्ड यहां पर हासिल किया है. दिलीप महादू गावित, इंडिया को पेरिस में भी इन्होंने रिप्रेजेंट किया था. कॉन्ग्रेचुलेशंस टू दिलीप जी. उसके बाद हमारे बीच है अर्जुन देशपांडे जी, फाउंडर अँड सीईओ जेनेरिक आधार, ज्यांनी मात्र 16 वर्षाच्या वयात जेनेरिक आधार सुरू करून क्वालिटी मेडिसिन्स अँड अफोर्डेबल मेडिसिन्स भारतातल्या प्रत्येक फॅमिलीला ॲक्सेसेबल बनवून दिल्या. त्यासोबत आपल्या सोबत आहे इथे किरण शहाजी, फाउंडर अँड सीईओ ऑफ गो झिरो, ज्यांनी झिरो शुगर आईस्क्रीम ब्रँड फोकस करून एक गिल्ट फ्री इंटेलिजन्स आपल्यासाठी बनवलं आहे. फॅमिली बिझनेसला त्यांनी सोडलं आणि स्वतःचं नवीन वेंचर स्क्रॅच पासून निर्माण केलं. कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू किरण शहाजी एवरीबॉडी. थैंक यू सो मच दोस्तों. इसी के साथ मंथन फॉर युवा का ये जो फेस्टिवल था, इसमें जिन लोगों ने फर्स्ट प्राइज हासिल किए उनको हम यहाँ पर आमंत्रित करने वाले हैं. विविध कॉम्पिटिशन्स आपण 1 ते 23 तारखेच्या दरम्यान घेतल्या होत्या. सायन्स एक्झिबिशन मध्ये प्रथम पारितोषिक ज्याला मिळालं आहे तो आहे वंश कोल्हे. हँडिकॅप हा स्टुडंट आहे, यांनी नेल कटिंग मशीन बनवली होती. मी आदरणीय सीएम साहेबांना विनंती करतो की वंश कोल्हेला आपण इथे सन्मानित करायचं आहे. आपण ज्या विविध कॉम्पिटिशन्स घेतल्या होत्या त्याचं पारितोषिक आपण इथे आता वितरित करणार आहोत. वंश कोल्हे सायन्स एक्झिबिशन मध्ये त्यांनी नेल कटिंग मशीन बनवली होती. मीडियाच्या आमच्या सर्व मित्रांना विनंती आहे की आपण थोडा डिस्टन्स ठेवायचा आहे. त्यानंतर
आपण घेतलं होतं नागपूर हॅकेथॉन. या हॅकेथॉनमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा देवपल्ल दास आणि त्याचा ग्रुप. देवपल्ल दास एकट्याला स्टेजवर यायचं आहे. देवपल्ल दास, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विकसित नागपूर हॅकेथॉनमध्ये याला प्राइज आहे. फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ ही याची थीम होती. यानंतर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो या प्रत्येक विनरसाठी ज्यांनी अत्यंत मेहनतीने आपलं नाव या संधीवर कोरलं आहे. आणि त्यानंतर स्मार्ट सिटी या थीमवर ज्यांनी काम केलं असे रोहन मंडळे, स्मार्ट सिटी रोशन मंडळे. उसके बाद आई वुड लाइक टू इन्वाइट बेलादिया परितेश, यश काकडे, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ओपन इनोव्हेशन फॉर विकसित नागपूर यात त्यांनी काम केलं. इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममध्ये बेलाद्य परितेश. त्यानंतर आयडिएशन पोस्टर कॉम्पिटिशन जी आपण घेतली होती त्यात एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटीमध्ये संस्कृती संजय मोदेकर, YCC यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजीनियरिंग. त्यानंतर YCC के स्टूडेंट ज्यादा है मुझे ऐसा लग रहा है यहाँ पर. त्यानंतर स्कूल ऑफ स्कॉलर सत्रे लेआउट नागपूरमध्ये विमेन एम्पॉवरमेंट यावर ज्यांनी पोस्टर बनवलं होतं अशी नव्या मोडक. नव्या मोडकला मी विनंती करतो की तिने इथे यायचं आहे. स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे लेआउट नागपूर. त्यानंतर वैन गंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट मधून स्मार्ट हेल्थ केअर याच्यावर पोस्टर बनवलं होतं आदर्श चाकोळे. आदर्श चाकोळे एक आदर्श विद्यार्थी होगा जरूर. उसके बाद SB जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी रिसर्च मधला ओपन आयडियाज फॉर विकसित नागपूर मध्ये ज्यांनी पोस्टर बनवलं होतं असा हितेश नागपुरे फ्रॉम SB जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. प्रत्येक विनर, प्रत्येक ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्याला खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन आणि आभार. स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आपण घेतला होता. स्टार्टअप कॉन्क्लेव्ह फेस्ट मध्ये कॅम्पस लीडर समिट मध्ये